नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करतोय एका धक्कादायक बातमीने. धक्कादायक बातमी अशी आहे की हा आहे भ्रष्टाचाराचा नगर पॅटर्न जो आता आम्ही आपल्या समोर आणतोय. अहमदनगरमधला हा धक्कादायक प्रकार. बनावट बिलं तयार करून लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. बोगस मजुरांच्या नावे हे धनादेश जे ते काढण्यात आले. न्यूज 18 लोकमतकडून या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आली आहे. वन विभागाच्या कामात अनागोंदी तर आहेच, पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात आता उपवन संरक्षकांवर संशयाची सुई जाते. 16 वर्षांपासून अधिकारी एकाच विभागात काम करतोय आणि खोटी बिलं तयार करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा देखील प्रकार यातनं समोर आलाय. आमदार निलेश लंकेंनी याबद्दलचा गंभीर आरोप केलाय. पारनेर जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेअंतर्गत वन विभागामार्फत पारनेर तालुक्यात राबवण्यात आलेल्या मृद आणि जलसंधारणाच्या कामांमध्ये झालेली अनागोंदी, इथला जो अनागोंदी कारभार आहे त्याबद्दलची तक्रार आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती आणि ते काम पाहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्ष कामावर जाऊन कागदपत्रांसह सगळं वास्तव उघड झालंय आणि या प्रकरणी बोगस मजुरांच्या नावावर चेक काढल्याचं आढळून आलं. या ठिकाणी काम जे आहे ते झालेलं नाहीये, मात्र इतके पैसे म्हणजे मजूर देखील म्हणजे ज्यांच्या नावाने काढण्यात आलेले ते इतके पैसे माझे नाहीत आणि त्यावर आपली सही नाही असं देखील या ठिकाणी काही लोक म्हणताना दिसत आहेत. एक आर्यन पवार नावाचा मजूर जो आहे त्यांनी याबद्दलची कबुली देऊ केली आहे की मुळात आपण इथे कामच केलं नाही. दुसरी गोष्ट, इतके पैसे तर आपण घेतले नाहीत आणि ही सही देखील खोटी असल्याचं त्यांनी म्हटलंय. याचाच अर्थ मृद आणि जलसंधारणाची जी कामं झाली ती कामं मुळात ती झालीच नाही. ती कामं केवळ कागदावरती आहे. आणि दुसरा मुद्दा, त्याची जी बोगस बनावट त्याचे चेक काढण्यात आले, धनादेश काढण्यात आले, याला नेमका कोणाचा आधार आहे, कोण याला या सगळ्या प्रकरणामध्ये मूर्ख आहे, आता हे जाणून घेणं, शोधणं फार महत्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये उपवन संरक्षकांवर घोटाळ्याचा आरोप केला जातोय. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती देखील या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे आणि हा जो अधिकारी आहे जो 16 वर्षांपासून एकाच ठिकाणी एकाच पदावर काम करतोय, त्यामुळे एकूणच हा सगळा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय. पारनेर तालुक्यातील वाळवणे इथल्या बंधाऱ्यावर कोणत्या मजुरांनी कामं केली याची आधी वनरक्षक केंद्रे यांनी दिली. ठेकेदार पवार यांनी 10 मार्चला काम पूर्ण झाल्याचं सांगितलं. आमदार निलेश लंके यांनी उपवन संरक्षक स्वाती माने, सहाय्यक वन संरक्षक रमेश देवखिळे आणि वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांना मजुरांचे रोखे दाखवण्यास सांगितलं. मात्र प्रत्यक्षात रोखे उपलब्ध नव्हते. आमदारांनी स्वतःकडील रोख्याच्या झेरॉक्समधील मजुरांची यादी वाचून दाखवल्यावर अधिकारी रमेश देवखिळे, प्रताप जगताप यांचा अनागोंदी कारभार जो आहे तो उघड झालाय. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे. साहेबराव, धक्कादायक आहे. म्हणजे यापूर्वी आपण पाहिलंय की जागेवर काम झालेलं नाहीये, ते केवळ कागदावर दिसतंय, पण यात काय म्हणूयात की त्यावरची कडी की बोगस मजुरांच्या नावाने धनादेश काढण्यात आले. साहेबराव. विशाल, हा सगळा प्रकार जो आहे हा धक्कादायक आहे. कारण यापूर्वीही वन खात्यावरती असे गंभीर आरोप अनेकदा झालेले आहेत, तसे पुरावे सुद्धा बाहेर आलेले. परंतु चौकशी करून कारवाई करू हा त्यांचा नेहमीचा शब्द जो आहे, म्हणजे शासकीय शब्द येतो किंवा आम्ही चौकशी करू, कारवाई करू असे आश्वासन देतात, सुद्धा पुढं काही होत नाही. रमेश देवखिळे हे उपसहाय्यक वन संरक्षक नगरमध्ये आहेत. ते तब्बल नगर जिल्ह्यामध्ये 16 वर्षापासून एकाच पोस्टवरती आहेत. तर दुसरे जे आहे प्रताप जगताप हे त्याचे RFO आहेत, रेंजर ऑफिसर आहेत, ते त्या ठिकाणी काम करतात. आता मोडस ऑपरेंडी यांची अशी आहे की आता शासनाने काही दिवसापूर्वी एक GR काढलेला आहे, कारण BJPच्या काळात हा GR होता की RTSने पेमेंट करायचं. सर्व मजुरांचे स्वतःचे खाते आहेत बँकेमध्ये, परंतु हे सर्व मजुरांना RTS पेमेंट करत नाही. याचं कारण असं असतं की एक माणूस टोळक्या म्हणून मोरक्या म्हणून दाखवायचा, त्याच्या नावाने बिलं उचलायची आणि ते बिलं कमी पैशात त्यांना द्यायची आणि जास्त मार्जिनांना खायचं. याच्यामध्ये जे काही आमदार निलेश लंके यांनी 2 दिवसापूर्वी जागेवरती जाऊन पाहणी केली होती, तसं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं की हा भ्रष्टाचार कसा सुरू आहे. त्यानंतर CM ऑफिसकडून एक पत्र आलं होतं. त्या पत्रानुसार ती पाहणी झाली. त्यावेळेस मी पण तिथं उपस्थित होतो. त्यांनी केलेल्या प्रत्येक कागदामध्ये दम होता, आरोप
प्रसिद्ध करणारे असे पुरावे होते। याच्यामध्ये जे कामावरती मजूर होते त्या मजुरांच्या काही मजूर जे आहेत त्यांच्या सह्या होत्या पण ते डुप्लिकेट होत्या। त्यापैकी एक पवार नावाचा एक मजूर होता, त्यांनी तिथं काम केलेलं आहे, परंतु तो म्हणतो की ही जी अमाऊंट आहे ही माझी नाही, एवढं मी कामच केलं नाही आणि याच्यावरती असलेली सही ही माझी नाही। हे प्रॅक्टिकल त्यांनी करून दाखवलं, ही सही बोगस निघाली। याचा अर्थ असा होतो की हे सर्व मजूर बोगस दाखवायची आणि आपल्या मर्जीमधला जो कर्मचारी असतो त्यांच्या नावावरती किंवा मजुराच्या पत्नीच्या नावावरती परमिट काढायचं किंवा जो मर्जीमधला माणूस दाखवायचा त्या नावाने बिलं काढायचे। आरटीएस करून घ्यायचं, ते आरटीएसची रक्कम कॅशमध्ये विड्रॉल करायची आणि ती वाटून घ्यायची आणि ती पुढे दाखवायची। मुळामध्ये वन खात्यामध्ये चाललेला हा भ्रष्टाचार आहे, हा अनेक वर्षापासून सुरू आहे। यापूर्वीही अनेकांना माहीत आहे, परंतु जेव्हा निलेश लंकेने याच्यामध्ये हे घेतलं किंवा आमदार जे आहेत त्यांनी ती पाहणी केली, त्याच्या सर्व लक्षामध्ये आलं। त्यानंतर हा चौकशी आली। निलेश लंके आमदार जे आहेत त्यांनी हे प्रकरण लावून धरलं म्हणून किमान ॲटलिस्ट चौकशी सुरू होते असं पाहावं लागेल। यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेली अशी माहिती भेटते, परंतु ही मोडस ऑपरेंडी आहे, अतिशय घातक आहे, अनेक वर्षापासून सुरू आहे। अनेक याचिका याच्यावर झालेल्या आहे, अनेक कार्यकर्त्यांनी याच्या विरोधामध्ये अर्ज केलेले आहे, पण त्याच्यावरती चौकशीशिवाय कुठलीही कारवाई नाही। जर अशी मोठा जवळपास जो आरोप नाना कांबळे किंवा 2-3 लोक जे सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेले आहे, 60% मार्जिनचे हे याच्यामधले खाली जाते आणि याच्यावरती फ्रॉड केला जातो। आमदार निलेश लंकेंनी जेव्हा हे पेपर दाखवले त्याच्यापैकी 30 मजुरांची नावांची लिस्ट त्यांनी आणली होती आणि ह्या कामाचा रेखा लोका त्यांनी स्पॉटवर मागितला। त्यावेळेस रमेश देवखिळे हे सुद्धा होते, त्यांच्याबरोबर प्रताप जगताप जे आहेत हे सुद्धा होते आणि उपवन संरक्षण जे सुवर्ण माने मॅडम जे आहेत त्या सुद्धा होता, पण त्या तिघांकही ह्या कामाचा रेखालोखा नव्हता। तो आमदार निलेश लंके यांच्याकडे उपलब्ध होता। त्यावेळेस रेखालोखामध्ये असलेली नावं आणि यांनी दाखवलेली नावं, यांनी एक लिस्ट दिली की हे मजूर माझ्याकडे कामाला होते। ती लिस्ट जेव्हा व्हेरीफाय केली तर त्याच्यामध्ये अर्धे लोक जे बोगस निघाले, त्यांचा ह्या कामाचा कुठलाही संबंध नाही असे बोगस आकडेवारी दाखवली, ही सिद्ध झाली। त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे, तर याच्यावरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती। काल निलेश लंके यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला। आज सकाळी समजते की त्याच्यामध्ये प्रताप जगताप ते वन संरक्षक आहेत त्यांचं आणि एसीएफ रमेश देवखिळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे अशी एक माहिती मिळते, परंतु सक्तीच्या रजेवर पाठवणं किंवा याच्यामध्ये चौकशी करून पुढे काही होणार नाही, याच्यावरती थेट कारवाई होणार आहे का हा मोठा प्रश्न आहे। आणि नगर जिल्ह्यामधल्या पॅटर्नची पूर्णपणे चौकशी व्हायला हवी अशी मागणी होते, परंतु या सगळ्या प्रकरणावरती पूर्वीवानीच हे होणार आहे का, यांना पाठीशी कोण घालतं हे पाहावं लागेल। विशाल सर, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फ्रॉड झाला हे मान्य करावं लागेल आणि तिथं जेव्हा चर्चा होती त्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो, कारण याच्यामध्ये ही जेव्हा निलेश लंकेंचं प्रकरण गेलं होतं तिथल्या स्टाफनीच हे प्रकरण त्यांच्याकडे दिलं होतं, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की हे जर बोगस बिलं बनवतात, वर्षभर बिलं काढतात आणि मग आम्ही गुतायचं का। जर याची चौकशी झाली असती तर यांचा बळी हे दोघं जे कर्मचारी होते खाल्ले त्यांचा बळी गेला असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये बळी गेला नसता। याच्यामध्ये जेव्हा त्यांनी विरोध केला तर ह्या तिघांनी म्हणजे आरएफओ प्रताप पवार, एसीएफ देवखिळे आणि उपवन संरक्षक सुवर्ण माने जे आहेत यांच्या सह्याने ते 32 नंबर व्हाउचर काढलं। याचा अर्थ काय होतो की तुम्ही खनिष्ठांना डावलून वर्षावर हे बनावटगिरी करण्यासाठी हे बिलं काढलीत का, कारण 32 नंबर हे फायनल व्हाउचर असतं। त्यानंतर 32 नंबरवरती यांनी चेक नंबर टाकलेला आहे, सगळं मंजूर झालं। त्यांचं म्हणणं असं आहे की तक्रार झाल्यावर त्यांनी बिलं केलं नाही, परंतु ही प्रोसेसच बोगस आहे आणि याच्यावरती आता काय कारवाई होती पाहावं लागेल विशाल सर, परंतु हे सगळं धक्कादायक आहे। बरोबर, तो असंच आपल्याबरोबर थांब साहेबराव, पण भ्रष्टाचाराचा हा नगर पॅटर्न नेमका आहे तरी कसा हे जाणून घेऊयात इथल्या मजुरांकडून। वनाधिकाऱ्यांनी नेमका कसा घोटाळा केला आणि सरकारची कशी फसवणूक केली पाहूयात। 70,000 रुपये काढले, तू घेतली का? तू कधी काम केलं का याच्यावर? मी इथे काम केलेलं आहे, म्हणजे त्यांनी जी माझी सही केली होती ती सही माझी नाही आणि जी त्यांनी ते एक व्हाउचर केले पण पेमेंट आमच्या खात्यात अजून पण नाही। काम 4 लाखांचं तरी आम्हाला पेमेंट नाही। व्हाउचर होते सही होते का? नाही, मी आता जी केली ना सही ती माझी ओरिजिनल सही, पहिली सही ती डुप्लिकेट सही। नाव काय तुझं? आर्यन प्रकाश। असा हा भ्रष्टाचाराचा नगर पॅटर्न आपण बघतोय आणि या नगर पॅटर्नमध्ये म्हणजे कोण आहेत बघा, यामध्ये आहेत उपवन संरक्षक स्वाती माने, सहाय्यक उपवन संरक्षक रमेश देवखिळे आणि त्याचबरोबर यामध्ये आणखीन एक अधिकारी आहे वन विभागाचा आणि तो आहे प्रताप जगताप, वनक्षेत्रपाल हा, आणि यांनीच मिळून
जे काम मुळात झालेलंच नाहीये ते कागदावरती दाखवून त्याचे धनादेश काढले. बरं, मजुरांच्या त्यावरती सह्या देखील नाही आहेत, पण बोगस सह्या करून हे धनादेश जे आहेत ते काढण्यात आल्याचं आपण बघतोय. आणि याविषयी बोलण्याकरता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्याबरोबर आहे. म्हणजे साहेबराव, जर हे सगळं नेटवर्कने होतंय, म्हणजे एकाच वेळी 3 अधिकारी या सगळ्या विषयाला घेऊन काम करतात, म्हणजे हे वर्षानुवर्ष होत असावं. आणि हे देखील कळतंय की काही अधिकारी गेल्या काही वर्षापासून त्याच विभागात त्याच जागेवरती कार्यरत आहेत. विशाल, आपण याची मोड्स ऑपरेंडी समजून घेतली पाहिजे की मृत संदर्भात कामं चालतात. याचं नालाबांध, बिल्डिंग, चेकडॅम अशी कामं होतात. आता याच्यामध्ये नेम असा सांगतो की ही जी कामं करते खाली लोक जे आहेत, म्हणजे RFOच्या खाली रेंजर अपेक्षा. आता सपोज आपण घेतलं की प्रताप पवार यांच्या हाताखाली जे माणसं आहेत, वनपाल, वनरक्षक आहे, यांनी ती कामं करायची. नंतर याच्या प्रताप पवार यांनी पाहणी करायची आणि नंतर तो अहवाल सादर करायचा. त्याच्यावरती मग ACF जे असतात, ACF जाऊन ती म्हणजे रमेश देवखळे जे आहे त्यांनी जागेवर जायचं, ती पाहणी करायची आणि मग त्यावर स्वाक्षरी करायची की हे काम झालेलं आहे म्हणून. आणि नंतर ते DFOंक बिल हे पाठवायचं. परंतु अशा प्रकारे या प्रकरणामध्ये असं कुठलंही घडलं नाही. मर्जीमध्ये लोकांना नावाने बिलं काढायची असं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये हे सगळं प्रकरण करत असताना जेव्हा हे ऑफिसमध्ये बसूनच हे प्रकरण करतात, जागेवरती स्पॉटवरती जाऊन कुठेही पाहणी केली जाईल. विशाल, पाहिलं गेलं तर वन खात्याचा जो रेशिओ असतो, वन खात्यामध्ये जमीन ही कमी आहे तीच राहते, परंतु अनेक वर्ष त्याच कामावरती त्या ठिकाणी कामं केली जातात. ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो होतो तिथे एक 2 फुटावरती जुना बंधारा होता, ज्यावरती हा बंधारा पाडला होता. म्हणजे खाली दगड उचलायचे, वरती टाकायचे आणि त्याला बंधारा म्हणून टाकायचं आणि त्याच्या नावाने पेमेंट काढायचं. ही अनेक वर्षांची नगरमधली हे पद्धत आहे. याच्यावरती अनेकदा चौकशीच्या मागण्या आल्या होत्या, परंतु अद्यापही कुठली चौक झाली नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस हा रमेश देवखळे जे आहेत, हे पूर्वी याने RFO होते, नंतर ते ACF झाले, म्हणजे 16 वर्ष ते एकाच विभागामध्ये काम करतात. त्यामुळं साहेबराव, मी जरा तुला थांबवतोय. आपल्याबरोबर आमदार निलेश लंके आहेत खुद्द फोनवरती, आपण त्यांच्याशी आपण बोलूयात. निलेश लंके, आपण स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये जिथं जिथं कामं झाली, असं कागदावरती दिसतं की कामं झाली, तिथं जाऊन आपण भेट दिली, काय आपल्याला आढळलं? इतका गंभीर प्रकार मला आढळला त्या ठिकाणी. कारण फॉरेस्टच्या कामाविषयी काही माझ्याकडे तक्रारी आल्या, काही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पण तक्रारी आल्या. त्यावेळेस मी स्वतः त्या कामावर व्हिजिट केली आणि कामावर व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी जे स्वतः काम करणारे कर्मचारी होते त्यांच्याशी चर्चा केली. त्या ठिकाणी जे वनपाल होते, वनमंडल अधिकारी जे होते, त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यांनी मला एक असा प्रकार माझ्या समोर आला की 15 जानेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी टेंडर नोटीस झालं कामांचं. 15 जानेवारीला टेंडर नोटीस कामांचं झालं आणि त्याची मुदत होती एक 28 फेब्रुवारीपर्यंत त्या कामांची. आणि काम प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी स्पॉटवर गेलो. वनपाल, वनमंडल अधिकारी आणि त्या ज्यांनी काम केलं त्यांनी सांगितलं की 10 मार्चला फॉरेस्ट फाईल, 10 मार्चला ते काम पूर्ण झालं. आणि त्या ठिकाणी असा प्रकार आढळला, त्यांनी बिल काढलं ते 28 फेब्रुवारीला, म्हणजे काम पूर्ण व्हायच्या आधी त्याचा रोखा बनवला. म्हणजे काम पूर्ण होण्या अगोदर त्याचे रोखे बनवण्यात आलेले होते. काम पूर्ण व्हायच्या आधी त्याचे रोखे बनवण्यात आले आणि रोखे बनवले. तो प्रकार झाला. पण दुसरा प्रकार असा झाला की त्या रोख्यावर ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या मजूर काम करतात ते मजूर नव्हते, ज्यांच्या नावावर रोखे बनवले त्यांचा आणि त्या कामाचा काही संबंध नाही. म्हणजे वेगळ्या माणसांच्या नावावर रोखे बनवले, म्हणजे कोणाच्या नावावर 90,000, 95,000, 86,000 असे, म्हणजे जे प्रत्यक्ष काम करणारे लोक वेगळे आणि रोखे बनवणे ज्यांच्या नावावर रोखे बनवले ते लोक वेगळे. आणि त्या विभागाची एक पद्धत अशी, ज्यावेळेस एक काम पूर्ण होतं, काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणचा वनपाल आणि वनमंडल अधिकारी त्यांची सही लागते त्या रोख्यावर.
त्यांची सही सुद्धा नाही. सही नसताना त्या ठिकाणचे एक जगताप म्हणून अधिकारी आहे, बर त्यांची सही, त्या ठिकाणी एक देवखिळे म्हणून एक अधिकारी नगरचे, हं. त्यांची सही आणि आरोपींची सही, अशा तिघांच्या सह्यावर ते रोखा बनवला, हं. पेमेंट रिलीज केले. पण प्रत्यक्षरित्या ज्यांनी सुपरविजिंग केलं त्यांच्या सहीशिवाय ते बिल काढणं चुकीचं असतं. पण त्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बिल काढण्यात आलं. असे वेगवेगळे प्रकार झाले. म्हणजे काम प्रत्यक्ष झालं पूर्ण 10 मार्चला. हं. 28 फेब्रुवारीला त्यांनी रोखा बनवून पेमेंट सुद्धा रिलीज केलं. हं. अच्छा, निलेश लंके, आता हे सगळं आपण म्हणजे आपल्याकडे तक्रार आली, आपण खुद्द जाऊन ते सगळं बघितलं, न्यूज 18 लोकमतेची पोलखोल करतंय, पण हे आजच होत असावं असं नाही. यापूर्वी म्हणजे कैक वर्षापासून हे सुरू आहे असं आपल्याला वाटतं? असं म्हणजे हे जर आज माझ्या लक्षात आलं याचा अर्थ ते बऱ्याच दिवसापासून हा प्रकार चालू होता. आणि त्यात एक दुसरा एक प्रकार मला असा आढळण्यात आला. हं. त्या ठिकाणी एक देवखिळे म्हणून एक अधिकारी आहे. हं. त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात त्यांच्या पदाचा गैरवापर करून हं. त्यांच्या भावाच्या नावावर एक काष्टकुटीचं प्रकरण केलं, बर मंजूर केली आणि त्याला कुठल्याही नेम अटीत न बसता त्यांनी त्या फॉरेस्ट मधून रस्ता काढून दिला त्यांना. हं. आणि तो अधिकारी 16 वर्ष झाले नगर ठिकाणी तो सर्व्हिसला आहे. हं. म्हणजे बदली झाली नाही, तिथेच काम करतोय? हा, नाही, बदलीच नाही झाली. शासनाचा नेम काय आहे, 3 वर्षात बदली होणं गरजेचं आहे. बर, पण 3 वर्षात बदली संतोष पुत्र दिमान होते 2. म्हणजेच बदली- निलेश लंके कोणाचा तरी त्याला आशीर्वाद असावा वरतून. हा, साहजिक आहे ना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्याबरोबर होते. त्यांनी यातल्या आणखीन काही बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. आणि अधिक आपण बोलूयात. आपल्याबरोबर आहेत नगरहून तिथले सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे. नाना कांबळे, या सगळ्या भ्रष्टाचाराकडे आपण कसं बघता? कारण सर विषय कसा आहे माहिती का, हं. या भ्रष्टाचाराचा विषय असा की वरचा अधिकारी खालच्या अधिकाऱ्याला मदत करतो. बर साधारणतः मी ही चौकशी 2015 ते 2019 पर्यंत माझी चालू होती तक्रार सर. बर तर प्रत्येक रेंज मध्ये हां 2015 पासून ते 2019 पर्यंत कोट्यवधीचा भ्रष्टाचार आहे. त्या संदर्भात मी राज्यपालांकडे पण तक्रार केली, मुख्य सचिवांकडे पण तक्रार केली, हां नागपूर हेड ऑफिसला तक्रार केली, नाशिकला तक्रार केली, जिल्हाधिकाऱ्याकडे पण तक्रार केली. बर पण ह्यात मी बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार दाखवले म्हणून बरेच अधिकारी असं करतात, एकमेकाला वाचवतात. हं. मग त्या संदर्भात मी जवळपास श्रीगोंद्याचा पारनेर पाचर्डी कर्जत आणि अशी 5 तालुक्यात आम्ही PIL दाखल केली हायकोर्टात शेवटी. हं. 7 एप्रिलला तारीख आहे त्याची. हं. अच्छा 7 एप्रिलला बर सुनावणी त्याची हायकोर्टात. प्रथमतः मी 1 लाख रुपये सुद्धा भरले कोर्टाला हां की बाई एवढा भ्रष्टाचार असताना प्रत्येक अधिकारी, प्रत्येक आमदार समजा हां ते एकमेक अधिकाऱ्यांना मदत करतात. हं. आणि थोडं कुठं झालं तर ही दाबण्याचं प्रकरण करतात. आता एक CCF ने मला एक अहवाल दिलेला की भ्रष्टाचार झालाय, दुसरा अहवाल दिला की नाना कामे सहकार्य करत नाही, तिसरा अहवाल दिलाय मोजम स्वरूपात तक्रार आहे. हं. अशा मध्ये वेगवेगळे अहवाल मला त्यांनी दिले. म्हणजे मी साधारणतः 2017 पासून ह्या चौकशी करत राहतो. म्हणजे हे प्रकरण एकूणच सगळं मोठं आहे. धन्यवाद नाना कांबळे आमच्याशी बोलल्याबद्दल. तर कशा प्रकारे जेव्हा कुंपणच शेत खातं तेव्हा हा भ्रष्टाचार होतो. खरं तर काम होण्या अगोदर त्याचे रोखे तयार केले जातात आणि ते काढले जातात. बोगस मजुरांच्या नावाने धनादेश काढले जातात. कशा प्रकारे या सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून हा भ्रष्टाचार केला आहे हे समोर येत आहे. जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची दखल खुद्द वनविभाग घेत नाही, कारवाई होत नाही, तोपर्यंत न्यूज 18 लोकमत ही बातमी अशाच प्रकारे लावून धरणार आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर पाहूयात, कोरोनामुळे 2 वर्षांपासून थांबलेलं सर्व मेळावं पुन्हा सुरू झालं पाहिजे. आणि 2 एप्रिलला आपण जर लक्षात घेतलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा भव्य मेळावा जो आहे तो छत्रपती शिवाजी पार्कवरती पार पडणार आहे. मनसेच्या मेळाव्याला सर्व परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात पिक्चर दाखवणार अशी घोषणा केली होती. आणि त्यामुळं राज ठाकरे या पाडवा मेळाव्याला काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. त्यामुळे मनसेच्या पाडवा मेळाव्याला दादरमध्ये जो मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे त्याला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे शिवतीर्थावरती राज ठाकरे काय बोलणार या पाडवा मेळाव्यामध्ये हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यांनी यापूर्वी पुण्यातल्या दौऱ्यामध्ये असं म्हटलं होतं की मी फार मोठा पिक्चर या ठिकाणी स्पष्ट करणारे किंवा दाखवणारे काही खुलासे ते करू शकतात. बघूयात नेमकं काय घडतंय. महानगरपालिकेची जागेसंदर्भातली परवानगी मिळाली आहे, पोलिसांची परवानगी मिळालेली आहे, लाऊडस्पीकरची परवानगी मिळालेली, अन्य सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे यंदाचा पाडवा मेळावा जो आहे तो त्याची जय्यत तयारी चालू झालेली आहे. विभागवार बैठका चालू झालेल्या आहेत. जास्तीत जास्त संख्येने मनसैनिक आणि जनता सभेला कशी येईल या दृष्टिकोनातून आमची व्यूहरचना चालू झालेली आहे. मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार जो आहे तो होताना दिसतोय. सिल्वर ओकवरती आज मोर्चा धडकणार होता, पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांना वेळीच एका ठिकाणी अडवण्यात आलंय शरद पवारांच्या घरी. त्यामुळे आता या मोर्चामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला. राज्य सरकारच्या GR विरोधात हे आंदोलन केलं जाणार होतं. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडनं सिल्वर वोकवरती आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र या कार्यकर्त्यांना अडवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पोलिसांसोबत एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. पोलीस जे आहेत या मराठा समन्वयकांना सिल्वर वोकपर्यंत जाऊ देत नाही आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून या ठिकाणी मराठा समन्वयक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते अडवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की पोलिसांबरोबर ही चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि कार्यकर्त्यांचा हट्ट आहे की आम्हाला सिल्वर वोकवरती जाऊ द्यात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक जाणीव करून द्यायची आहे. आणि अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते या कार्यकर्त्यांना करायचं आहे. आपण बघू शकतो की पोलिसांबरोबर चर्चा जी आहे ती या कार्यकर्त्यांची आता सुरू झालेली आहे. खरं तर परवानगी जी आहे या आंदोलनाला नाकारण्यात आलेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडवू नये म्हणून एक परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की मराठा क्रांती समन्वयक योगेश केदार हे पोलिसांना आपल्याला पाहिलं आणि पोलिसांबरोबर परवानगी दिली का जायला देत आहेत का? पोलीस जायला देत आहेत का? नाही, आम्ही आमचं मागणं जे आहे शरद पवार साहेबांनी जे खंजीर खुपसले मराठ्यांच्या पाठीमध्ये 23 मार्च 1994ला त्या संदर्भात आम्हाला ते निवेदन द्यायचं होतं. महाराष्ट्रातला आरक्षणाचा तिढा ताब्यात घेत आहेत की तुम्हाला सिल्वर वरती घेऊन नाही, आम्ही जायला तयार नाही. आम्ही काही जाणार नाही. आम्ही क्राईम केलेला नाही. आम्ही काही गुन्हा केलेला नाही. मराठ्यांचा आवाज उठवतो. फक्त गाडीत आम्ही येणार नाही. गाडीत आम्ही जाणार नाही. काही दडपशाही केली जाते का? दडपशाही केली जाते का पोलिसांकडनं? पवार साहेबांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला 23 मार्च 1994ला. त्यामुळं मराठ्यांच्या पिढ्या बरबाद झाल्या. आम्हाला आपण बघू शकतो की पोलिसांनी या कार्यकर्त्यांना जे ते ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खंजीर आंदोलन या ठिकाणी केलं जात होतं आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार आणि त्यांच्यासोबत जे काही कार्यकर्ते होते यांना ताब्यात जे आहे ते घेण्यात आलेले आहे. आपण बघू शकतो की या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडवू नये याच्यासाठी या कार्यकर्त्यांना जे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काय प्रतिक्रिया आहे? मराठ्यांचा आवाज दाबायचा मराठ्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न चाललाय. मराठ्यांना नक्कीच या कार्यकर्त्यांना जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सिल्वर ओकवरती हे कार्यकर्ते आंदोलन करणार होते. खरं तर जो 94चा GR आहे हा GR जाळून आंदोलन जे आहे ते करण्यात येणार होतं. मात्र पोलिसांनी जे आहे ते महालक्ष्मी सिग्नलच्या या ठिकाणी त्यांना अडवून या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आज वर्षा बंगल्यावरती डिनर डिप्लोमसी जी आहे ती केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांचं आज स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय. शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे आज मार्गदर्शन करतील असं कळत आहे. रात्री 8 वाजता या स्नेहभोजनाचा कार्यक्रम वर्षा बंगल्यावरती आयोजित करण्यात आला. त्यामुळे आज वर्षा बंगल्यावरती होणाऱ्या या डिनर डिप्लोमसी म्हणजेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आज सगळ्या आमदारांना नेमकं काय मार्गदर्शन करतील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर आपण नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण इतरही काही घडामोडी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण पुढल्या बुलेटिनमध्ये माझी सहकारी स्नेहल बरोबर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.